नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल. प्रॉब्लेम सेट 6 क्वेश्चन 5 काय आहे पहा. त्याच्यामध्ये प्रूव्ह द फॉलोइंग. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल sec theta into bracket 1 minus sin theta bracket complete into another bracket sec theta plus tan theta is equal to 1. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करत असताना या ठिकाणी सुरुवातीला LHS घेऊया. LHS is equal to sec theta into bracket 1 minus sin theta in another bracket sec theta plus tan theta. आता या ठिकाणी पहा sec theta is a reciprocal of cos, म्हणजे आता या ठिकाणी sec theta is equal to काय येणार आहे 1 upon cos theta into bracket 1 minus sin theta. Sec theta is a reciprocal of cos, therefore sec theta is equal to 1 upon cos theta plus tan theta means sin theta upon cos theta. आता 1 upon cos theta हे कंसाच्या बाहेर आहे. कंसातल्या या प्रत्येक पदाला गुणायचं, म्हणजे काय येणार 1 into cos theta into 1 upon cos theta minus 1 upon cos theta into sin theta. sin theta अंशस्थानी म्हणूया sin theta upon या ठिकाणी काय येणार आहे cos theta. ही झाली फर्स्ट ब्रॅकेट. and in another bracket काय येणार आहे पहा 1 upon cos theta plus sin theta upon cos theta. आता या ठिकाणी पहा दोघांचा छेद कसा आहे समान. समान म्हटले की अंशांशाची काय करूया वजाबाकी. इन ब्रॅकेट काय येणार आहे पहा 1 minus sin theta upon cos theta and in another bracket काय येणार आहे पहा 1 plus sin theta upon काय येणार आहे cos theta. आता या ठिकाणी जर बघितलं तर अंशस्थानी सुरुवातीला बघूया अंशाचा गुणाकार. अंशस्थानी जर बघितलं तर या ठिकाणी 1 minus sin theta आहे आणि या ठिकाणी काय आहे पहा 1 plus sin theta. म्हणजे हे कशाच्या स्वरूपामध्ये आहे पहा a plus b a minus b. a plus b into a minus b is equal to a square minus b square, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 minus b चा स्क्वेअर म्हणजे sin theta चा स्क्वेअर काय होणार आहे sin square theta upon आता छेदाचा गुणाकार करूया cos theta into cos theta cos square theta. आता आपण काय सूत्र पाहिलं होतं बघा is equal to, आता एक सूत्र पाहिलं होतं. काय सूत्र पाहिलं होतं sin square theta plus cos square theta is equal to 1. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे पहा 1 minus sin square theta हे प्लस sin square theta पलीकडे जाणार, म्हणजे काय आलं पहा cos square theta is equal to 1 plus sin square theta पलीकडे गेला काय झाला minus sin square theta. म्हणजे काय आलं 1 minus sin square theta is equal to काय आला cos square theta upon काय आला पहा cos square theta. cos square theta upon cos square theta is equal to 1. म्हणजे या ठिकाणी पहा काय आलं आपलं LHS जी आहे ती LHS किती आली 1 आली. त्याचबरोबर या ठिकाणी आपली RHS देखील काय आहे पहा RHS पण काय आहे 1. therefore LHS is equal to RHS आणि मग शेवटी काय करावं लागेल आहे सूत्र लिहायचं. therefore sec theta into bracket 1 minus sin theta bracket complete is equal to he in another bracket sec theta plus tan theta is equal to 1. हे काय झालं प्रूव्ह झालं. आता याच्यामधील दुसरं उदाहरण काय आहे पहा sec theta plus tan theta in another bracket 1 minus sin theta is equal to cos theta. सुरुवातीला आपण या ठिकाणी LHS घेऊया. LHS is equal to in first bracket
sec theta plus tan theta in another bracket 1 minus sin theta is equal to. आता sec theta जो आहे तो sec theta हा कोणाचा रेसिप्रोकल आहे कॉसचा. त्यामुळे या ठिकाणी sec theta म्हणजेच काय येणार आहे 1 upon cos theta plus tan theta means sin theta upon cos theta in another bracket काय येणार आहे पहा 1 minus sin theta. आता सुरुवातीला हा कंस सोडूया. कंसामध्ये या दोघांची काय करायची बेरीज. दोघांचा छेद कसा आहे समान म्हणून अंश अंशाची काय करूया बेरीज. इन ब्रॅकेट काय येणार आहे पहा 1 plus sin theta अपॉन काय येणार आहे cos theta इनटू काय येणार आहे 1 minus sin theta. आता या ठिकाणी अंशस्थानी पहा आणि इथेही पहा काय आहे 1 plus sin theta 1 minus sin theta आहे. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या हे कशाच्या स्वरूपात आहे a plus b a minus b. a plus b a minus b is equal to a square minus b square. म्हणजे 1 चा स्क्वेअर काय येणार आहे 1 मायनस sin थीटा चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे sin स्क्वेअर थीटा अपॉन काय येणार आहे cos थीटा. आता आपण काय सूत्र 1 मायनस sin स्क्वेअर थीटा कडे आपण काय सूत्र पाहिलं होतं बघा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता 1 मायनस sin स्क्वेअर थीटा काढायचा आहे म्हणजे हा प्लस sin स्क्वेअर थीटा पलीकडे गेला म्हणजेच काय आलं पहा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. म्हणजे आता या ठिकाणी बघा काय आलं 1 मायनस sin स्क्वेअर थीटा 1 मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजेच काय आला cos स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा. आता cos स्क्वेअर थीटा म्हणजेच काय cos थीटा इनटू cos थीटा अपॉन हे काय येणार आहे cos थीटा. cos थीटा की cos थीटा cos थीटा की cos थीटा म्हणजेच या ठिकाणी काय आलं राहिलं पहा cos थीटा. ही झाली आपली LHS. LHS काय आहे cos थीटा. RHS पण काय आहे पहा RHS इज इक्वल टू काय आहे cos थीटा. म्हणजे LHS आणि RHS या ठिकाणी काय झाली इक्वल. LHS इज इक्वल टू RHS. म्हणून या ठिकाणी शेवटी उत्तर लिहायचं आहे काय आहे जे प्रूव्ह करायचं सांगितलेलं आहे ते लिहायचं sec थीटा प्लस tan theta in another bracket 1 minus sin theta is equal to cos theta. हे आपलं काय झालं प्रूव्ह झालं. तिसरं उदाहरण काय आहे पहा sec स्क्वेअर थीटा प्लस cosec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा इनटू cosec स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण काय घेऊया LHS घेऊया. LHS इज इक्वल टू काय आहे पहा sec स्क्वेअर थीटा प्लस cosec स्क्वेअर थीटा. आता sec स्क्वेअर थीटा आहे sec जो आहे तो cos चा रेसिप्रोकल आहे म्हणजे sec स्क्वेअर थीटा म्हणजेच काय येणार आहे 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा प्लस cosec थीटा हा कोणाचा रेसिप्रोकल आहे sin चा. त्याच्यामुळे cosec स्क्वेअर थीटा म्हणजेच काय येणार आहे 1 अपॉन sin स्क्वेअर थीटा. आता ह्या दोघांची आपल्याला काय करायचे बेरीज करता येणार नाही कारण छेद काय नाही समान नाही. आता आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन sin स्क्वेअर थीटा इनटू 1 sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इनटू 1 cos स्क्वेअर थीटा अपॉन काय येणार आहे पहा cos स्क्वेअर थीटा इनटू sin स्क्वेअर थीटा. आता आपल्याला काय माहित आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन काय येणार आहे cos स्क्वेअर थीटा इनटू sin स्क्वेअर थीटा. आता हे 1 का लिहिलं म्हणून या ठिकाणी आधार द्यायचा आहे काय द्यायचा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी बघा याचं लेखन कसं करायचं अगोदर 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा इनटू sin स्क्वेअर थीटा म्हणजेच काय 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा इनटू काय येणार आहे 1 अपॉन sin स्क्वेअर थीटा. आता आपल्याला माहित आहे हा रेसिप्रोकल आहे या ठिकाणी 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा म्हणजेच या ठिकाणी काय येणार cos रेसिप्रोकल कोणाचा आहे sec चा. त्याच्यामुळे 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा म्हणजेच काय आलं sec स्क्वेअर थीटा इनटू sin कोणाचा रेसिप्रोकल cosec चा 1 अपॉन sin स्क्वेअर थीटा म्हणजेच या ठिकाणी काय आलं cosec स्क्वेअर थीटा. ही झाली आपली LHS.
आता RHS काय आहे पहा इथं. RHS पण काय आहे, सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे LHS आणि RHS काय झाले, इक्वल झाले. LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर काय येणार आहे या ठिकाणी, सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. हे काय आलं याचं प्रूव्ह द्या. चौथं उदाहरण काय आहे पहा, कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. याच्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला आपण काय घेऊया, LHS घेऊया. LHS काय येणार आहे पहा, कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता आपल्याला दोन सूत्र झाले पहा. काय एक पहिलं सूत्र झालं 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा झालं. मग आता कॉट स्क्वेअर थिटा काढायचा आहे म्हटल्यानंतर हा +1 पलीकडे जाणार. म्हणजे काय येणार पहा, कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा +1 पलीकडे गेला काय झाला, -1 झाला. आणि दुसरं काय सूत्र झालं बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे एक सूत्र झालं होतं आपल्याला. आता या ठिकाणी काय काढायचं आपल्याला, टॅन स्क्वेअर थिटा काढायचा आहे. म्हणजे हा +1 पलीकडे न्यावा लागेल. म्हणजे काय येणार मला सांगा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा प्लस पलीकडे गेला काय झाला, -1 झाला. म्हणजे या ठिकाणी हा आधार द्यायचा आहे. या ठिकाणी आता बघा, कॉट स्क्वेअर थिटा. कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे काय आला मला सांगा, कोसेक स्क्वेअर थिटा -1. ह्याला कंस टाकूया आपण. कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे काय आला पहा, कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर थिटा -1. आता या ठिकाणी चिन्ह कोणतं आहे, मायनस. मायनस म्हटल्यानंतर कंस केला पाहिजे. आता आपल्याला कशाची किंमत द्यायची आहे, टॅन स्क्वेअर थिटा. टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय आहे पहा, सेक स्क्वेअर थिटा -1. आता कंस काढून टाकूया. आता काय येणार पहा, कोसेक स्क्वेअर थिटा -1. आता कंसाच्या बाहेर वजाबाकीचं चिन्ह आहे म्हटलं तर कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार. प्लस सेक स्क्वेअर थिटाचं काय होणार आहे, मायनस सेक स्क्वेअर थिटा. आणि मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस. किती आला पहा, 1. आता इथं जर बघितलं तर काय पहा, -1 +1 काय झाला, कॅन्सल. म्हणजे राहिलं काय या ठिकाणी पहा, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. हे झालं आपलं LHS. आता RHS बघा काय आहे, RHS पण काय आहे, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस काय आहे, सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय आलं लक्षात घ्या, LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. हे आपलं काय झालं, प्रूव्ह झालं. पाचवं उदाहरण काय आहे पहा, tan⁴ थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec⁴ थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. आता सुरुवातीला या ठिकाणी आपण LHS घेऊया. LHS इज इक्वल टू काय येणार आहे पहा, tan⁴ थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी आपण पहा, tan⁴ थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा याच्यामध्ये आपण कॉमन काढूया. कॉमन काय येणार पहा, जो कमी घातांक आहे तो कॉमन निघणार. म्हणजे या ठिकाणी काय आला, टॅन स्क्वेअर थिटा काय निघाला, कॉमन निघाला. आता हा 4 आहे, 4तनं 2 गेला, 2 राहिला. म्हणजे काय राहिलं पहा, tan⁴ थिटा म्हणून टॅन स्क्वेअर थिटा कॉमन निघाल्यानंतर काय राहील, टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटाला टॅन स्क्वेअर थिटा गेला म्हणजे 1 येणार. ओके. आता या ठिकाणी आपल्याला सूत्र माहित आहे पहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा झाले. आपल्याला काय झाले, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय सूत्र झालेलं आहे, सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आता या ठिकाणी काय आलं पहा, टॅन स्क्वेअर थिटाला टॅन स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय आलं, सेक स्क्वेअर थिटा. आता आपण या ठिकाणी काय आहे,
टॅन स्क्वेअर थिटा आहे. आता टॅन स्क्वेअर थिटाची किंमत काढूया. मग हा +1 जो आहे तो पलीकडे जाईल म्हणजे काय होणार -1 होणार. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आलं पहा सेक स्क्वेअर थिटा +1 पलीकडे गेला काय होणार आहे -1. म्हणजे आता टॅन स्क्वेअर थिटा ऐवजी आपण काय लिहिणार आहे पहा सेक स्क्वेअर थिटा -1 इंटू काय येणार आहे हे सेक स्क्वेअर थिटा. आता कंसाच्या बाहेरच्या पदानं कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया. सेक स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा सेक रेज टू 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा इंटू 1 सेक स्क्वेअर थिटा. हे झालं आपलं LHS. आपले RHS काय आहे पहा RHS इज इक्वल टू पण काय आहे सेक रेज टू 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच या ठिकाणी काय आलं पहा LHS इज इक्वल टू काय आलं RHS. Therefore tan raised to 4 theta plus tan square theta is equal to sec raised to 4 theta minus 6 square theta. हे आपलं काय झालं प्रूव्ह झालं. 6वं उदाहरण काय आहे पहा 1/1 minus sin theta plus 1/1 plus sin theta is equal to 2 sec square theta. आता सुरुवातीला या ठिकाणी आपण LHS घेऊया. LHS इज इक्वल टू काय येणार आहे 1/1 मायनस साइन थिटा प्लस काय येणार आहे 1/1 प्लस साइन थिटा. आता या दोन अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची. बेरीज करता येणार नाही कारण छेद कसा नाही समान नाही. समान छेद करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 1 प्लस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा. आता या ठिकाणी प्लस आहे 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. आणि आपल्याला छेदस्थानी काय करावं लागणार आहे छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे इन फर्स्ट ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इन अनदर ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा. आता अंशस्थानी पहा प्लस साइन थिटा मायनस साइन थिटा कॅन्सल. अंशस्थानी काय राहिलं पहा 1 प्लस 1 अपॉन. आता हे कशाच्या स्वरूपात आहे पहा a प्लस b a मायनस b. a प्लस b a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस b चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी 1 प्लस 1 2 अपॉन. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा किती येणार पहा आपल्याला काय झाले पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे सूत्र झालेलं आहे. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काढायचा आहे म्हणजे हा प्लस साइन स्क्वेअर थिटा पलीकडे गेला काय येणार पहा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा पलीकडे गेला काय झाला मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच या ठिकाणी काय आलं पहा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय आलेलं आहे कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय आलं पहा 2 इंटू काय येणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता कॉसचा रेसिप्रोकल आपल्याला माहित आहे सेक. त्यामुळे या ठिकाणी काय येणार 2 × 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय आलं सेक स्क्वेअर थिटा. हे आपलं झालं LHS. आता आपल्याला काय लिहायचं आहे RHS. RHS पण काय आहे पहा 2 सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच या ठिकाणी काय झालं LHS इज इक्वल टू RHS. Therefore 1/1 मायनस साइन थिटा प्लस 1/1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू 2 सेक स्क्वेअर थिटा. हे आपलं काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे. 7वं उदाहरण पहा सेक रेज टू 6x मायनस 10 रेज टू 6x इज इक्वल टू 1 प्लस 3 सेक स्क्वेअर x इंटू tan स्क्वेअर x. हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. याच्यासाठी सुरुवातीला आपण काय घेऊया LHS घेऊया. LHS इज इक्वल टू sec raised to 6x minus tan raised to 6x. आता सूत्र जी पाहिले ती सूत्र आपण स्क्वेअरच्या स्वरूपात पाहिले म्हणजे 6वा घात आहे. 6वा घात म्हणजे या ठिकाणी काय करूया स्क्वेअरचा क्यूब येणार. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा sec स्क्वेअर x ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे 3 दुने 6 हे बरोबर आहे मायनस. आता tan raised to 6x पण तसंच लिहायचं काय येणार tan स्क्वेअर x ब्रॅकेटचा क्यूब. आता हे कशाच्या स्वरूपात आलं पहा
ए क्यूब मायनस बी क्यूब. आपल्याला आठवी इयत्तामध्ये सूत्र झालं बघा, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू याचे अवयव काय पडतात, ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. अशा पद्धतीने या ठिकाणी ए क्यूब मायनस बी क्यूब चे अवयव पडतात. आता ए ची व्हॅल्यू जी आहे ती ए ची व्हॅल्यू काय घ्यायची, 6 स्क्वेअर एक्स. ए ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे बघा, 6 स्क्वेअर एक्स. आणि बी ची व्हॅल्यू जी आहे ती बी ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, 10 स्क्वेअर एक्स. या किमती ठेवून आपण या ठिकाणी उदाहरण सोडवूया. आता पहा, ए मायनस बी म्हणजेच 6 स्क्वेअर एक्स मायनस 10 स्क्वेअर एक्स मायनस इंटू ब्रॅकेट. आता पहा काय आहे, ए स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी काय येणार पहा, ए ची व्हॅल्यू काय आहे पहा, 6 स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजेच काय येणार आहे, 6 स्क्वेअर एक्स इंटू 10 स्क्वेअर एक्स येणार आहे. आणि प्लस बी चा स्क्वेअर म्हणजेच 10 स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. अशा पद्धतीने या ठिकाणी याचे काय पडले, अवयव पडले. आता आपल्याला या ठिकाणी एक सूत्र झालं पहा, काय सूत्र झालं, 1 प्लस 10 स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 6 स्क्वेअर एक्स. आता या ठिकाणी पहा 6 स्क्वेअर एक्स मायनस 10 स्क्वेअर एक्स म्हणजे आता हा प्लस 10 स्क्वेअर एक्स पलीकडे गेला म्हणजेच काय आलं, 1 इज इक्वल टू हे 6 स्क्वेअर एक्स ला 6 स्क्वेअर एक्स प्लस 10 स्क्वेअर एक्स पलीकडे गेला काय झाला, मायनस 10 स्क्वेअर एक्स म्हणजे 6 स्क्वेअर एक्स मायनस 10 स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय आला, 1. या ठिकाणी मायनस नाही इंटू येणार, 1 इंटू ब्रॅकेट काय येणार पहा, 6 स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर एक्स इंटू 10 स्क्वेअर एक्स प्लस 10 स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता एक न गुणलं तर काही फरक पडणार नाही, आहे असे येणार आहे. आता या ठिकाणी पहा ही त्रिपद राशी आहे. आता ही त्रिपद राशी वर्ग होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे पहा, 6 स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आता प्लस काय आला पाहिजे, 1. प्लस 1 कसा येतो पहा, आता या ठिकाणी काय करावं लागेल, -2 प्लस 3 घ्यावा लागेल, बरोबर आहे. +1 येण्यासाठी या ठिकाणी +1 आहे म्हणजे काय येणार मला सांगा, -2 काय येणार आहे, 6 स्क्वेअर एक्स इंटू 10 स्क्वेअर एक्स प्लस काय येणार आहे या ठिकाणी 10 स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ही त्रिपद राशी काय झाली, वर्ग राशी झाली आणि प्लस किती लिहावं लागेल, 3 काय लिहावं लागेल, 6 स्क्वेअर एक्स इंटू 10 स्क्वेअर एक्स. आता हे जर तुम्ही सोडवून पाहिलं तर काही बदल होणार नाही, हीच राशी येणार आहे बघा. 6 स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे -2 प्लस 3 प्लस 1 6 स्क्वेअर एक्स 10 स्क्वेअर एक्स प्लस 10 स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे कशाचा स्क्वेअर आहे पहा, हे कशाच्या स्वरूपात आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ए मायनस बी म्हणजेच काय येणार पहा, ए ची किंमत 6 स्क्वेअर एक्स मायनस बी ची किंमत काय आहे 10 स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस काय आले या ठिकाणी पहा 3 6 स्क्वेअर एक्स इंटू 10 स्क्वेअर एक्स. आता या ठिकाणी पहा 6 स्क्वेअर एक्स मायनस 10 स्क्वेअर एक्स 6 स्क्वेअर एक्स मायनस 10 स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. 1 चा काय करावं लागेल या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस काय येणार आहे 3 6 स्क्वेअर एक्स इंटू 10 स्क्वेअर एक्स. 1 चा स्क्वेअर काय येणार 1 प्लस 3 6 स्क्वेअर एक्स इंटू 10 स्क्वेअर एक्स. हे आलं आपलं LHS. RHS कडे पहा, RHS काय आहे पहा 1 प्लस 3 6 स्क्वेअर एक्स इंटू 10 स्क्वेअर एक्स म्हणजेच काय आलं पहा LHS इज इक्वल टू RHS म्हणजेच या ठिकाणी काय प्रूव्ह झालं पहा आपलं 6 sec raised to 6 x
minus tan raised to 6x is equal to 1 plus 3 6 square x into tan square x हे आपलं काय झालं प्रूव्ह झालं. आठवं उदाहरण पहा काय आहे. tan theta upon sec theta plus tan theta upon sec theta plus 1 is equal to sec theta minus 1 upon tan theta. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण LHS घेऊया. LHS is equal to काय येणार आहे पहा tan theta upon sec theta plus 1. आता छेद काय आहे पहा sec theta plus 1. आता या ठिकाणी याचं काय करायचं डिनोमिनेटरचं रॅशनलाइज करायचं. रॅशनलाइज करायचं आहे म्हणजे याची कॉन्जुगेट पेअर बघायची. sec theta plus 1 ची कॉन्जुगेट पेअर काय आहे sec theta minus 1 म्हणजेच काय येणार पहा tan theta upon काय येणार आहे sec theta plus 1 into याची कॉन्जुगेट पेअर ना न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच काय येणार पहा sec theta minus 1 अपॉन काय येणार आहे sec theta minus 1. आता या ठिकाणी हा tan theta into ब्रॅकेट काय येणार आहे sec theta minus 1 अपॉन छेदाछेदाचा गुणाकार काय येणार बघा इन फर्स्ट ब्रॅकेट sec theta plus 1 इन अनदर ब्रॅकेट काय येणार आहे sec theta minus 1. आता हा अंशस्थानी आहे असे येणार tan theta into ब्रॅकेट sec theta minus 1. आता हा छेदस्थानी कशाच्या स्वरूपात आहे पहा a plus b a minus b is equal to a square minus b square. a square म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा sec square theta minus b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1. आता आपल्याला सूत्र काय झालंय पहा 1 प्लस आता या ठिकाणी काय आहे sec square theta 1 plus tan square theta is equal to काय सूत्र झालेलं आहे sec square theta हे काय झालेलं आहे सूत्र झालेलं आहे. आता हा प्लस 1 जो आहे तो काय करूया उजव्या बाजूला नेऊया म्हणजेच काय आलं पहा tan square theta is equal to sec square theta प्लस 1 पलीकडे गेला काय झाला -1 म्हणजे sec square theta -1 म्हणजे याच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे tan square theta लिहायचं आहे. अंशस्थानी आहे असे येणार आहे काय येणार पहा tan theta into ब्रॅकेट sec theta -1 upon sec square theta -1 means tan square theta. आता या ठिकाणी काय येईल पहा tan theta into ब्रॅकेट sec theta -1 upon tan square theta म्हणजेच काय tan theta into tan theta. tan theta एके tan theta tan theta एके tan theta म्हणजे काय राहिलं बघा is equal to अंशस्थानी काय राहिलं sec theta -1 अपॉन काय राहिलेलं आहे tan theta. हे आलं आपलं LHS. आता RHS पण काय दिली पहा RHS is equal to sec theta -1 अपॉन tan theta म्हणजे या ठिकाणी काय झालं पहा LHS is equal to काय आलं आपलं RHS. therefore tan theta upon sec theta plus 1 is equal to sec theta -1 upon tan theta हे आपलं काय झालं प्रूव्ह झालेलं आहे. नववं उदाहरण काय पहा tan cube theta -1 upon tan theta -1 is equal to sec square theta plus tan theta. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण LHS घेऊया. LHS is equal to काय येणार आहे tan cube theta -1 upon tan theta -1. आता अंशस्थानी जर बघितलं तर हे कशाच्या स्वरूपात आहे a क्यूब मायनस b क्यूबच्या स्वरूपामध्ये आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सूत्र झालेलं आहे पहा a क्यूब मायनस b क्यूब याचे जे अवयव आहेत ते काय येणार आहे a मायनस b इन अनदर ब्रॅकेट काय येणार आहे a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर हे त्याचे काय पडणार आहे अवयव. म्हणजे आता या ठिकाणी a ची व्हॅल्यू जी आहे हे tan क्यूब थीटा आहे म्हणजे a क्यूब इज इक्वल टू tan क्यूब थीटा म्हणजे a इज इक्वल टू tan थीटा आणि b इज इक्वल टू आपल्याला काय घ्यायचं आहे 1. इन फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b म्हणजेच tan थीटा -1 इन अनदर ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजेच
tan स्क्वेअर थिटा प्लस a इंटू बी tan थिटा इंटू 1 tan थिटा प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर काय आला 1 अपॉन या ठिकाणी काय आहे पहा tan थिटा मायनस 1 tan थिटा मायनस 1 tan थिटा मायनस 1 काय झाला कॅन्सल म्हणजे राहिलं काय पहा या ठिकाणी tan स्क्वेअर थिटा प्लस tan थिटा प्लस 1 राहिला. आता आपल्याला काय माहित आहे बघा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा काय माहित आहे आपल्याला 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय माहित आहे आपल्याला 6 स्क्वेअर थिटा. मग आता हे पहा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा त्याच्या ऐवजी काय लिहूया आपण 6 स्क्वेअर थिटा प्लस या ठिकाणी काय राहिलं पहा tan थिटा ही काय झाली आपली LHS. आता RHS काय आहे पहा RHS पण काय आहे 6 स्क्वेअर थिटा प्लस काय आहे tan थिटा म्हणजे या ठिकाणी काय आलं LHS इज इक्वल टू काय आलेलं आहे RHS आलेला आहे. देअरफॉर काय आलं पहा tan क्यूब थिटा मायनस 1 अपॉन tan थिटा मायनस 1 इज इक्वल टू 6 स्क्वेअर थिटा प्लस tan थिटा हे आपलं काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे. 10वं उदाहरण काय आहे पहा याच्यामध्ये sin थिटा मायनस cos थिटा प्लस 1 अपॉन sin थिटा प्लस cos थिटा मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन sec थिटा मायनस tan थिटा हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. आता याच्यासाठी सुरुवातीला आपण LHS घेऊया. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय पहा sin थिटा मायनस cos थिटा प्लस 1 अपॉन या ठिकाणी काय आहे पहा sin थिटा प्लस cos थिटा मायनस 1. आता sec थिटा आणि tan थिटा आहे. मग आता या ठिकाणी काय करूया डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator by cos theta. cos theta ना आपण या ठिकाणी काय करूया न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिवाइड करूया म्हणजे काय येणार पहा प्रत्येक पदाला cos theta ने डिवाइड करायचं काय येणार sin theta अपॉन cos theta मायनस cos theta अपॉन cos theta प्लस 1 अपॉन cos थिटा हे झाला न्यूमरेटर. आता डिनोमिनेटर काय आहे पहा sin थिटा अपॉन cos थिटा प्लस cos थिटा अपॉन cos थिटा मायनस 1 अपॉन cos थिटा. आता इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा काय आहे tan थिटा मायनस cos थिटा काय झाला कॅन्सल म्हणजे किती आला 1 cos थिटा 1 जार cos थिटा 1 जार 1 प्लस 1 अपॉन cos थिटा म्हणजेच काय आला sec थिटा अपॉन sin थिटा अपॉन cos थिटा tan थिटा प्लस cos थिटा 1 जार cos थिटा 1 जार cos थिटा म्हणजे किती आला 1 मायनस 1 अपॉन cos थिटा म्हणजेच काय आला sec थिटा. आता काय करूया पहा tan थिटा ला tan थिटा हे प्लस sec थिटा इकडे घेऊया प्लस sec थिटा मायनस 1 अपॉन काय येणार पहा tan थिटा मायनस sec थिटा प्लस 1. आता इथं प्लस 1 आहे आणि tan आणि sec आहे म्हणजे आपलं सूत्र काय आहे पहा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे sec स्क्वेअर थिटा. आता 1 ची किंमत काढायची आहे म्हणजे हे प्लस tan स्क्वेअर थिटा पलीकडे जाणार म्हणजे काय येणार बघा 1 इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा प्लस tan स्क्वेअर थिटा पलीकडे गेला मायनस tan स्क्वेअर थिटा. आता हे आहे असं घेऊया अजून वरचा अंश आहे असा tan थिटा प्लस sec थिटा मायनस 1 अपॉन काय येणार पहा tan थिटा मायनस sec थिटा प्लस 1 ऐवजी काय लिहायचं आहे प्लस sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आता अंश आहे असा येणार tan थिटा प्लस sec थिटा मायनस 1 अपॉन हे आहे असे येणार कंसामध्ये काय येणार पहा
टॅन थिटा मायनस सेक थिटा प्लस, आता हे जे आहे ते कशाच्या स्वरूपात आहे पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय, ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजेच काय येणार पहा, सेक थिटा प्लस टॅन थिटा इन अनादर ब्रॅकेट काय येणार पहा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता या ठिकाणी जर सहज जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे पहा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता इथं काय आहे, टॅन थिटा मायनस सेक थिटा. आता ह्या कंसातून अगोदर आपण काय करूया, -1 कॉमन काढूया, -1 बाहेर काढूया, म्हणजे काय राहील पहा, इज इक्वल टू अंशस्थानी काय आहे, टॅन थिटा प्लस सेक थिटा -1 अपॉन, आता याच्यामधून जर -1 काय निघाला, बाहेर निघाला, तर या ठिकाणी काय होणार, प्लस टॅन थिटाचं काय होणार, मायनस टॅन थिटा, आणि मायनस सेक थिटाचं काय होणार, प्लस सेक थिटा, म्हणजे काय होणार, सेक थिटा मायनस, बरोबर आहे, हा मायनस सेक थिटाचा काय झाला, प्लस सेक थिटा, आणि प्लस टॅन थिटाचं काय झालं, मायनस टॅन थिटा प्लस इन ब्रॅकेट काय येणार पहा, सेक थिटा प्लस टॅन थिटा अँड इन अनदर ब्रॅकेट सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता इथं पहा, सेक थिटा मायनस टॅन थिटा, सेक थिटा मायनस टॅन थिटा काय निघणार, याच्यामध्ये कॉमन निघणार, म्हणजे वरती काय राहिलं पहा, टॅन थिटा प्लस सेक थिटा -1 अपॉन काय कॉमन निघाला या ठिकाणी, इन ब्रॅकेट सेक थिटा मायनस टॅन थिटा इन अनदर ब्रॅकेट काय राहिला इथं पहिल्या ठिकाणी, कायच नाही, म्हणजे किती इथं -1 आहे, लक्षात घ्या, इथं -1 प्लस काय राहिलेलं आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता अंशस्थानी काय आहे पहा, टॅन थिटा प्लस सेक थिटा -1 अपॉन, हा कंस आहे असा येणार, सेक थिटा मायनस टॅन थिटा इन अनदर ब्रॅकेट. आता हे -1 प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा कसं लिहायचं आहे पहा, सुरुवातीला काय येणार, यावरती अंशस्थानी जर बघितलं तर काय, टॅन थिटा प्लस सेक थिटा -1, पहिल्यांदा काय घेऊया, टॅन थिटा प्लस सेक थिटा -1, ह्या कंसाला हा कंस काय झाला, कॅन्सल, म्हणजे वरती अंशस्थानी काय राहिला, 1 अपॉन काय आले या ठिकाणी पहा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. हे जे आहे ते हे आपलं आलं LHS. RHS ही पहा याची काय आहे, RHS इज इक्वल टू काय आहे, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS, म्हणजेच या ठिकाणी काय येणार पहा, साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा -1 इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. हे आपलं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. पुढचं उदाहरण पहा, इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. आता दिलंय काय, tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. बघा आता सोल्युशन काय दिलेलं आहे ते घेऊया. पहिल्यांदा tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. हे काय आहे, गिवन. आता प्रूव्ह कडे जर बघितलं, शो दॅट कडे जर बघितलं तर काय आहे, स्क्वेअर आहे. मग आता या ठिकाणी दोन्ही बाजूचा आपण काय करूया, स्क्वेअर करूया. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. बोथ साइड्स आपण काय करूया, स्क्वेअर करूया. मग काय येणार बघा, इन ब्रॅकेट tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे कशाच्या स्वरूपात आहे पहा, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आपलं सूत्र काय आहे पहा, काय आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता a चा स्क्वेअर, a ची व्हॅल्यू काय आहे, tan थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू b. a ची व्हॅल्यू काय आहे पहा, tan थिटा
इंटू 1/tan थिटा इज इक्वल टू बी स्क्वेअर म्हणजेच काय आहे हे प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 1/tan थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4 tan थिटाचा स्क्वेअर tan स्क्वेअर थिटा प्लस tan थिटा एके tan थिटा tan थिटा एके tan थिटा म्हणजे बे एक बे प्लस 1 चा स्क्वेअर काय येणार आहे 1 अपॉन tan थिटाचा स्क्वेअर काय येणार आहे tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 आता हा प्लस 2 पलीकडे लिहिले उजव्या बाजूला म्हणजे काय राहिले डाव्या बाजूला पहा या ठिकाणी tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 ला 4 प्लस 2 पलीकडे गेला काय होणार आहे -2 म्हणजेच काय आलं पहा tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 - 2 2 अशा पद्धतीने या ठिकाणी हे प्रूव्ह दॅट आहे tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू sin a cos a आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे सुरुवातीला आपण या ठिकाणी LHS घेऊया LHS काय आहे पहा tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस काय आहे पहा cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर आता हा अंशस्थानी काय आहे tan a ला tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a म्हणजेच काय आहे सांगा 1 प्लस tan स्क्वेअर a इज इक्वल टू 6 स्क्वेअर a 6 स्क्वेअर a ब्रॅकेटचा या ठिकाणी काय करावं लागेल स्क्वेअर प्लस cot a ला cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a म्हणजेच काय आहे cosec स्क्वेअर a आणि या ठिकाणी हा ब्रॅकेटचा काय येणार आहे हा स्क्वेअर येणार आहे आता या ठिकाणी पहा tan a ला tan a अपॉन 6 स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे sec रेज टू 4a प्लस cot a ला cot a अपॉन cosec स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे cosec रेज टू 4a आता हे tan a ला tan a इनटू आता या ठिकाणी 1 अपॉन sec रेज टू 4a sec कोणाचा रेसिप्रोकल आहे cos चा म्हणजे या ठिकाणी 1 अपॉन sec रेज टू 4a मीन्स cos रेज टू 4a प्लस cot a ला cot a इनटू 1 अपॉन cosec रेज टू 4a cosec कोणाचा रेसिप्रोकल आहे sin चा म्हणजे 1 अपॉन cosec रेज टू 4a म्हणजेच काय येणार आहे sin रेज टू 4a आता या ठिकाणी पहा tan म्हणजेच काय sin a अपॉन cos a इनटू काय येणार आहे पहा cos रेज टू 4a प्लस cot a means cos a अपॉन sin a इनटू sin रेज टू 4a आता हा cos a आणि इथला एक कट होणार म्हणजे 4त नाही गेला किती राहिला 3 म्हणजे काय आलं पहा sin a इनटू cos क्यूब a प्लस हा sin a आणि इथला एक गेला म्हणजे 4त नाही गेला 3 म्हणजे काय राहिलं पहा cos a इनटू sin क्यूब a आता या ठिकाणी पहा sin a आणि या ठिकाणी काय आहे sin क्यूब a याच्यामध्ये कॉमन काय निघाला sin a cos क्यूब a आणि cos a मध्ये कॉमन काय निघाला cos a इनटू ब्रॅकेट आता पहा sin a ला sin a गेला cos क्यूब a मधून बाहेर काय गेलेला आहे cos a म्हणजे राहिला काय cos स्क्वेअर a प्लस cos a ला cos a गेला sin क्यूब a मधून sin a गेला पहिला म्हणजे या ठिकाणी काय डिवाइड केलं तर काय येणार आहे sin स्क्वेअर a आता या ठिकाणी sin a cos a इनटू आता हे पहा sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a इज इक्वल टू 1 1 न गुणलं तर या ठिकाणी काय फरक पडणार नाही म्हणजे या ठिकाणी LHS इज इक्वल टू काय आलं पहा sin a इनटू cos a RHS पण आपली काय आहे पहा RHS इज इक्वल टू पण काय आहे sin a इनटू cos a म्हणजेच काय आलं पहा LHS इज इक्वल टू RHS therefore tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a
अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. हे आपलं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. sec raised to 4a into bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1. आता या ठिकाणी LHS काय दिले पहा, LHS is equal to काय आहे, sec raised to 4a into bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a. आता या ठिकाणी is equal to sec raised to 4a ला sec raised to 4a इन ब्रॅकेट. आता या ठिकाणी पहा 1 चा वर्ग कंसाचा वर्ग मायनस साइन रेज टू 4a म्हणजेच काय, साइन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस काय येणार आहे 2 tan स्क्वेअर ए. ही पुढे केलेली समजली का पहा. 1 चा किती घात केला तरी या ठिकाणी काय येत असतो, एकच. आता या ठिकाणी हे आपल्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर स्वरूपामध्ये करायचं आहे, म्हणून साइनचा चौथा आहे म्हणजे साइन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी काय येणार पहा, sec raised to 4a into, आता हे कशाच्या स्वरूपात आहे पहा, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजेच a प्लस b a मायनस b. a ची व्हॅल्यू काय आहे 1 प्लस a प्लस b म्हणजे या ठिकाणी काय आला साइन स्क्वेअर a. इन अनदर ब्रॅकेट काय येणार a मायनस b म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर a. ब्रॅकेट कंप्लीट. पुढे काय पहा मायनस 2 tan स्क्वेअर a. आता या ठिकाणी पहा sec raised to 4a ला sec raised to 4a into 1 प्लस साइन स्क्वेअर a. आता आपल्याला सूत्र झाले पहा, काय सूत्र झालेलं आहे, साइन स्क्वेअर a प्लस कॉस स्क्वेअर a इज इक्वल टू 1. आपल्याला काय करायचं आहे 1 मायनस साइन स्क्वेअर a. आता हा प्लस साइन स्क्वेअर a पलीकडे नेला काय होणार आहे पहा, कॉस स्क्वेअर a इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर a. 1 मायनस साइन स्क्वेअर a म्हणजेच काय आला या ठिकाणी कॉस स्क्वेअर a मायनस पुढे काय पहा 2 tan स्क्वेअर a. आता या ठिकाणी सेक चा रेसिप्रोकल कॉस म्हणजेच काय येणार आहे 1 अपॉन sec raised to 4a म्हणजेच 1 अपॉन cos raised to 4a इनटू ब्रॅकेट काय येणार आहे 1 प्लस sin स्क्वेअर a इनटू cos स्क्वेअर a मायनस पुढे काय आहे 2 tan स्क्वेअर a. आता या ठिकाणी जर बाहेर तर अंशस्थानी काय cos स्क्वेअर a छेदस्थानी काय cos raised to 4a. यानं जर याला डिवाइड केलं तर डिवाइड केल्यानंतर 4 2 गेला राहिला किती 2 म्हणजे राहिले काय पहा 1 अपॉन काय राहिला याला हे गेलं या ठिकाणी किती आला 2 म्हणजे काय आला cos स्क्वेअर a इनटू काय राहिला पहा 1 प्लस sin स्क्वेअर a मायनस 2 tan स्क्वेअर a. आता अंशाला कोणूया 1 प्लस sin स्क्वेअर a इनटू 1 प्लस sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a मायनस 2 tan स्क्वेअर a. आता हा छेद जो आहे तो दोघाला देऊन टाकूया काय येणार आहे 1 अपॉन cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a मायनस 2 tan स्क्वेअर a. 1 अपॉन cos स्क्वेअर a इज इक्वल टू sec स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a tan स्क्वेअर a मायनस 2 tan स्क्वेअर a. आता ही लाईक टर्म्स आहेत बघा. आता या ठिकाणी इज इक्वल टू काय आलं sec स्क्वेअर a. इथं प्लस 1 आहे मायनस 1 प्लस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस काय येणार आहे या ठिकाणी tan स्क्वेअर a. आता आपल्याला अजून एक सूत्र झालं पहा. काय सूत्र झालं 1 प्लस tan स्क्वेअर a इज इक्वल टू sec स्क्वेअर a. आता आपल्याला या ठिकाणी sec स्क्वेअर a मायनस tan स्क्वेअर a काढायचं आहे. प्लस tan स्क्वेअर a पलीकडे जाणार म्हणजे 1 इज इक्वल टू काय येणार आहे sec स्क्वेअर a प्लस tan स्क्वेअर a पलीकडे गेला काय झाला मायनस tan स्क्वेअर a म्हणजे sec स्क्वेअर a मायनस tan स्क्वेअर a इज इक्वल टू काय आला आपलं 1. ही झाली LHS. RHS पण काय आहे पहा 1च आहे. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर या ठिकाणी काय येणार पहा sec raised to 4a into bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1. हे आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे.
सुरुवातीला आपण या ठिकाणी LHS घेऊया. LHS इज इक्वल टू काय आहे पहा, tan थिटा अपॉन sec थिटा मायनस 1. आता या ठिकाणी डिनोमिनेटर जो आहे तो डिनोमिनेटर आपण काय करूया, रॅशनलाइज करूया. म्हणजे sec थिटा मायनस 1 ची या ठिकाणी आपल्याला कॉन्जुगेट पेअर घ्यावी लागेल. सुरुवातीला या ठिकाणी काय लिहूया, tan थिटा अपॉन sec थिटा मायनस 1 इंटू, आता याची कॉन्जुगेट पेअर काय आहे, sec थिटा प्लस 1. या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला काय करूया, sec थिटा प्लस 1 न मल्टिप्लाय करूया. मग आता या ठिकाणी काय आलं पहा, tan थिटा इंटू ब्रॅकेट काय आलेला आहे, sec थिटा प्लस 1 अपॉन काय येईल पहा, sec थिटा मायनस 1 इन अनदर ब्रॅकेट sec थिटा प्लस 1. आता अंशस्थानी आहे असे येणार काय आहे, tan थिटा इंटू ब्रॅकेट sec थिटा प्लस 1 अपॉन छेदस्थानी पहा हे कशाच्या स्वरूपात आहे, a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच काय येणार पहा, sec थिटाचा स्क्वेअर sec स्क्वेअर थिटा मायनस 1 चा स्क्वेअर 1. आता या ठिकाणी पहा अंशस्थानी आहे असे येणार आहे tan थिटा इंटू ब्रॅकेट sec थिटा प्लस 1 अपॉन, आता sec स्क्वेअर थिटा मायनस 1 काढायचं आपल्याला. आपल्याला सूत्र काय माहित आहे, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. आता आपल्याला tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार पहा, sec स्क्वेअर थिटाला sec स्क्वेअर थिटा प्लस 1 पलीकडे गेला काय झाला, मायनस 1. म्हणजे sec स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच काय आला आपलं tan स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी पहा काय येणार आहे, tan थिटा इंटू ब्रॅकेट काय येणार आहे, sec थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा म्हणजेच tan थिटा इंटू tan थिटा. tan थिटा की tan थिटा, tan थिटा की tan थिटा. म्हणजे राहिले काय पहा, sec थिटा प्लस 1 अपॉन काय राहिलेला आहे, tan थिटा. आता ही झाली LHS, बरोबर आहे, काय झालेलं आहे LHS. आता या ठिकाणी पहा हे जे आहे ते हे आपण सोडवायला घेतलेलं होतं, tan थिटा काय नाव, आता काय सोडवायला घेतलं होतं पहा आपण, tan थिटा अपॉन sec थिटा मायनस 1 इज इक्वल टू आपलं ते सोडवल्यानंतर काय आलेलं आहे, sec थिटा प्लस 1 अपॉन काय आलेलं आहे, tan थिटा. आता बघा, आता ह्याच्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी काय लक्षात येते बघा, tan थिटा प्लस sec थिटा प्लस 1 म्हणजे या ठिकाणी हा अंश आणि हा अंशाची काय करावं लागते, बेरीज. म्हणजे बाय थेरम ऑन इक्वल रेशोज, नवीन झालं होतं पहा, इक्वल रेशोज ईच रेशो इज इक्वल टू tan थिटा अपॉन sec थिटा मायनस 1 इज इक्वल टू sec थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू, ह्या अंशांची बेरीज करूया काय येणार पहा, tan थिटा प्लस sec थिटा प्लस 1 अपॉन काय येणार आहे पहा, sec थिटा मायनस 1 प्लस tan थिटा. म्हणजेच या ठिकाणी काय आलं पहा, tan थिटा प्लस sec थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा प्लस sec थिटा मायनस 1 हे जे आहे ते आपल्या या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे.